हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेंवरचे आरोप खपवून घेणार नाही। भाजप आमदार गणपत गायकवाडांविरोधात शिंदेंचे मंत्री आक्रमक, फडणवीसांनी कारवाई करण्याची मागणी। भाजप आमदाराचेच मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप, तरी कारवाई का नाही? ठाकरे गटाचा भाजपला सवाल। मुलुंड पोपट कुठे गेला म्हणत सोमय्या यांची मिमिक्री। कोर्टाने शिक्षा, गुंडांच्या भेटीगाठींवरून विरोधकांचं टीकास्त्र। गुंड हेमंत दाभेकरकडून श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर सिमी संघटनेसोबत संशयाचा आरोप असलेला आसिफ दाडी अजित पवारांच्या भेटीला। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त गुंड हेमंत दाभेकरला सोबत आणणं भोवलं। शिंदेगडाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। महायुतीच्या समन्वयक समितीची लवकरच बैठक होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार। राज्यात सध्या खंडण्या आणि धमक्या हाच एक कलमी कार्यक्रम। सरकारी कंत्राटदारांचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। गाव गुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। नाभिक समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल, नाभिकांबाबतच्या विधानावरून भुजबळांची सारवासारव। सोशल मीडियातून आरक्षणाबद्दल खोटं पसरवणं थांबवा, अन्यथा तुमची नावं जाहीर करू, जरांगे पाटलांचा इशारा। तर अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं उपोषण। शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता लाज वाटत नाही का? तुमच्या आईवडिलांची किंमत लावली तर चालेल का? राजापुरातील सभेत उद्धव ठाकरे एसीबी अधिकाऱ्यांवर कडाडले। नव्या कळपात गेल्यापासून अजितदादा लांडग्यांच्या भूमिकेत, शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख, संजय राऊतांचा हल्लाबोल। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात 21 फेब्रुवारीला शरद पवारांची सभा। मनसरमधील सभेला जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात एटीएसकडून अटक। अटकेनंतर अजहरींच्या समर्थकांचा रास्ता रोको आणि दगडफेक, तिघे अटकेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा प्लॅन। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदियात नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर। नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता संसदेत बोलणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मोदींचं भाषण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।